नमस्कार, मी रुचिता. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. देशाच्या गृहमंत्र्यांच्या बोलण्यात तारतम्य नाही, शरद पवारांचा निशाणा. महाराष्ट्रातील वाघ खरे, मात्र दिल्ली समोर मुजरा करणाऱ्यांचं मला माहित नाही, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका. भंडारा येथील आयुध निर्माण फॅक्टरीत भीषण स्फोट. आणि देशमुख कुटुंबियांनी अंतरवाली सराटीत घेतली मनोज जरांगे यांची भेट. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत दावोसला उद्योग आणण्यासाठी गेले की पक्ष फोडण्यासाठी गेलेत, असा सवाल आज शरद पवारांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केलाय. पत्रकारांशी संवाद साधताना पवारांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधत देशाचे गृहमंत्री काही तारतम्य ठेवून भाष्य करतील अशी अपेक्षा असते, पण अमित शहा यांच्याकडून तसं काही दिसून येत नाहीये. खरं म्हटलं तर अमित शहा यांच्यावर कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, अशी टीका केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उद्यापासून आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. त्यावर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी प्रतिक्रिया देताना, जरांगे नौटंकी माणूस आहे, समाजाला आणि सरकारला वेड्यात कसं काढायचं हे जरांगेला माहिती झालंय, अशी टीका केली आहे. जरांगेंचं उपोषण दिशाभूल करणारं असतं. जरांगेंच्या चुकीच्या मागण्या राज्य सरकारकडून पुरवण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही सरकारच्या विरोधात आवाज उठवू, असा इशारा देखील वाघमारे यांनी दिलाय. हे बघा, जरांगे खरं तर निव्वळ नौटंकी माणूस आहे. समाजाला आणि सरकारला कसं वेठीस धरायचं, कसं समाजाला वेड्यात काढायचं हे जरांगेला माहित झालं. खरं जरांगेचं उपोषण म्हणजे कुठतरी म्हणजे दिशाभूल करणारं उपोषण असतं. जरांगेचं उपोषणच नाही. जरांगे गोधडीतून काजू बदाम खाऊन उपोषण करणारा कुठतरी नौटंकी बहादर माणूस आहे. आणि जरांगे खरं जर उपोषण ओरिजिनल जरांगेने केलं ना तर जरांगे 2 दिवस सुद्धा उपोषण करू शकत नाही. मागच्या वेळी आपण पाहिलंय, जरांगे दुसऱ्या का तिसऱ्या चौथ्या दिवशी सलाईन लावून घेऊ लागला. म्हणजे जरांगे सलाईन लावून घेतो, त्याला उपोषण म्हणत नाही. आणि सरकारने सुद्धा याकडे आता दुर्लक्ष केलं पाहिजे. खरं तर या राज्य सरकारला ओबीसीनं भरभरून मतदान दिलंय. त्यामुळं ओबीसी साठी ओबीसीच्या विरोधात सरकार निर्णय घेणार नाही. आणि जरांगीचं कुठं काय म्हणणं आहे ते कुठेही साध्य होणार नाही. कारण यापूर्वी जरांगीने किती आंदोलन केले आणि त्यातून जरांगीने काय साध्य झालंय हे आम्हाला सांगावं. कारण संविधानाच्या विरोधात कुठलेही निर्णय घेता येत नसतात आणि ते सरकारला घेताही येणार नाहीत. त्यामुळे जरांगीने उपोषण केला काय आणि जरांगी गोधडीत झोपला काय, जरांगीचा काहीही फायदा होणार नाही आम्हाला माहित आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. कोल्हापुरात त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी ताडोबा मधील वाघ खरे आहेत, महाराष्ट्रात इथे असलेले वाघ देखील खरे आहेत, मात्र दिल्ली समोर मुजरा करणाऱ्यांचं मला माहित नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. कारण का आता महाराष्ट्रामधले खूप टायगर असे आहेत जे दुर्दैवाने, म्हणजे ताडोबाचं सांगते मी, ताडोबामध्ये एकीकडे आपण फॉरेस्ट राईट्स साठी लढतोय आणि दुसरीकडे ताडोबा अशा अभयारण्यामध्ये आज तुम्ही बघताय काय हाल आहेत वाघाचे. मी खूप सिरियसली घेतले विषय. ताडोबाच्या जिल्ह्यात आहे. मी गेले 35 वर्ष ताडोबाला जाते. इथे खराच वाघ आहे आणि महाराष्ट्रातले वाघ जे आता इथे ते खरेच आहे. राजकीय जे दिल्ली समोर मुजरा करतात त्यांचं नाही आमचं सांगू शकतो. धोका कसला, मला धोका आलेलाच माहिती नाही. चढला कसला हे बघा, जे काय आम्ही आहोत, लोकांनी आम्हाला विश्वासाच्या नात्याने दिलं. आणि हा आरोप जे हे म्हणतायत भारतीय जनता पक्षाने आमचा पक्ष फोडला किंवा आमच्या खासदारांना आमिष दाखवला, अशी कुठलीही घटना झालेली नाही. भारतीय जनता पक्षाने कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट केलेला नाही. आमच्या कुठल्या खासदाराला भारतीय जनता पक्षाने कॉन्टॅक्ट केलेला नाही. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे नेते डॉक्टर अशोक उईके यांना यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री पद न मिळाल्याने आदिवासी बांधव नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील पुसद, आर्णी, वणी, राळेगाव या तालुक्यात आदिवासी समाजाची मोठी संख्या असून त्यांच्या समस्या मंत्री उईके प्राधान्याने सोडवतात. त्यामुळे जिल्ह्याची धुरा ही डॉक्टर अशोक उईकेंच्या खांद्यावर द्यावी, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. देशमुख कुटुंबियांनी मनोज जरांगे यांची अंतरवली सराटीत जाऊन भेट घेतली आहे. बराच वेळ देशमुख कुटुंबीय आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली असून धनंजय देशमुख यांच्यासोबत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी आणि मुलगा देखील उपस्थित होते.
बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवास जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीच्या नाशिक विभागीय कार्यालयातर्फे 165 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. निवृत्तीनाथ महाराज यात्रा 24 ते 26 जानेवारी दरम्यान पार पडणार असून या यात्रेसाठी राज्यभरातून वारकरी भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल होत असतात. या भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने यंदाही विशेष नियोजन केलंय. एसटीच्या वतीने मेळाव बस स्थानक येथून दर 5 मिनिटाला बस सोडण्यात येणार आहे. मी उमेश बिरारी, आगर वरिष्ठ पंचवटी आगार. संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा सन 2025 साठी नाशिक विभागातर्फे प्रवाशांच्या सेवेसाठी बसेसचे नियोजन करण्यात आले. आज जवळपास 85 बसेसद्वारे जाणाऱ्या सर्व प्रवाशांची वाहतूक करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले. सदरचे नियोजन हे नाशिक विभागातील सर्व 13 डेपोंमधून बसेस उपलब्ध करून तसेच नाशिक 1 व 2 या स्थानिक डेपोंमधून पण आपल्याला बसेस उपलब्ध करून देणार आहोत. तसेच उद्या आणि परवा 2 दिवसांसाठी 165 बसेसचे नियोजन केले. या सर्व बसेसद्वारे जे भाविक संत निवृत्तीनाथ पुण्यतिथीसाठी जाणार आहेत सर्वांची वाहतूक केली जाणार आहे. तरी सर्व भाविकांनी या रापो महामंडळापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या सेवेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना रापो नाशिक विभागातर्फे विनंती करतो. धन्यवाद. अमरावती दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांच्या निधीतून 26 जानेवारी गणतंत्र दिनी 52 दिव्यांग बांधवांना 3 व्हीलर गाड्यांचे वितरण होणार आहे. गणतंत्र दिनाच्या मुख्य कार्यक्रमांचे अतिथी असलेले राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह जिल्हा प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते हे वितरण होणार असून या वितरणानंतर अमरावती शहरातून भव्य रॅली काढली जाणार आहे. या रॅलीत अमरावतीकरांनी सहभागी व्हावे असं आवाहन अनिल बोंडे यांनी केलंय. 26 जानेवारीला गणतंत्र दिनी अमरावती शहरामध्ये अमरावती जिल्ह्यातील दिव्यांगाची मोटरसायकल रॅली आयोजित केलेली आहे. खासदार निधीमधून 36 अस्थिव्यंग दिव्यांगांना ज्यांचं 60% जास्त दिव्यांगत्व आहे, पायाने ते अधू आहेत, अशा लोकांना आत्मनिर्भर करण्याकरता व्यवसायामध्ये, शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये त्यांना सुलभता व्हावी म्हणून 3 चाकी मोटरसायकली ज्या पेट्रोलवर आहे त्या खासदार निधीमधून दिल्या जाणार आहे. आतापर्यंत 36 आणि 16 म्हणजे अशा 52 मोटरसायकली त्यांना वितरित केल्या जाणार आहेत आणि त्या 52 मोटरसायकलची रॅली जिल्हा स्टेडियममधून सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. पैठण येथील दशक्रिया विधी मोक्षघाट परिसर प्रशासनाकडून ना नफा ना तोटा या तत्वावर सेवाभावी संस्थांना देण्याच्या निर्णयाविरोधात मातंग समाजाने मोर्चा काढून निषेध नोंदवलाय. यावेळी मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी गैरहजर असल्याने संतप्त झालेल्या मोर्चाकऱ्यांनी त्यांच्या खुर्चीला निवेदन देत प्रशासनाचा जाहीर निषेध केलाय. कोणतीही पूर्वसूचना न देता मोक्षघाटाचा जाहीर लिलाव करण्याचा घाट घातल्याने मातंग समाज दुखावल्याचं पाहायला मिळालं. मी भानुदास जाधव. आज या पैठण शहरामध्ये मोक्ष घाटाचं जे टेंडर प्रस्तावित आहे ते बेकायदेशीर टेंडर निघालेलं आहे किंवा त्याची ती सर्व प्रक्रिया झालेली आहे असं आम्हाला कळालं. तरी ज्या मोक्ष घाटावर आमचे अवलंबून असणारे कुटुंब जे पिढ्यापासून जो व्यवसाय करतात, जो पानफुल विकणे, आणखी त्या नदीमधली जी रक्षा वगैरे आहे त्याच्यातलं ते धुणं वगैरे असे बरेचसे हे करतात, तर त्याच्या या टेंडरच्या माध्यमातून त्यांच्या पोटावर पाय पडणार आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयातील बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांना जन्माचे बनावट पत्र दिल्याची तक्रार माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली असून त्यावर शासनाने SIT स्थापन केली आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी किरीट सोमय्या यवतमाळात दाखल झालेत.
बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्यावरून महाराष्ट्र सरकारकडून मागील काही दिवसांमध्ये कारवाईचा बडगा उगारलाय. पोलिसांनी मागच्या काही दिवसांपासून बांगलादेशी नागरिकांची धरपकड सुरू केली असून आता या प्रकरणी सरकारकडून मालेगावमध्ये अधिकाऱ्यांवर पहिली कारवाई झाली आहे. रोहिंग्या आणि बांगलादेशींना जन्मदाखले देण्याच्या प्रकरणात झालेल्या एसआयटीच्या चौकशीमध्ये मालेगावचे तत्कालीन तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्यासह 3 कर्मचारी यांना निलंबित करण्यात आलंय. वाल्मिक कराडसोबत बोलल्याची ती व्हायरल ऑडिओ क्लिप खोटी असल्याचा दावा बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी केलाय. वाल्मिक कराड आणि बीडचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यात कराड हा सनी आठवले या गुन्हेगारावर कारवाई करू नका असे बल्लाळ यांना सांगते. यावर बल्लाळ हे त्याची शिफारस करू नका, तुम्ही SIP साहेबांना बोला असे म्हणतात. या व्हायरल क्लिप नंतर बल्लाळ यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलंय. त्या संवादामध्ये बरंच काही बोललं गेलेलं. काय प्रतिक्रिया असेल तुमची यावर? सनी आठवले हे आमचा अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याचा भाऊ अक्षय आठवले हा सुद्धा अभिलेखावरील गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. त्याचप्रमाणे सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे. फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे. याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या त्या बीडमध्ये. यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे. त्यांच्या विरुद्ध पुरावा मिळत आहे. त्यामध्ये अटक करू नये, पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल. परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे. अशा प्रकारचा माझा आवाज नाही. आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत. भंडारा जवळील जवाहर नगर येथे असलेल्या आयुध निर्माणीत आज भीषण स्फोट झाला. यात एक इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत असून स्फोट इतका भीषण होता की 20 ते 25 किलोमीटरच्या परिसरातील गावांमधील घरांना धक्के बसून लोक भीतीने घराबाहेर पडल्याचं पाहायला मिळालं. सध्या बचाव कार्य सुरू असून 5 व्यक्तींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये रवाना केल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी दिली आहे. ऑर्डिनन्स फॅक्टरी जवाहरनगर जिल्हा भंडारा येथे आज सकाळी 10:30च्या सुमारास एक ब्लास्ट झालेला. त्या ब्लास्टमध्ये 13 ते 14 लोक बाधित झाल्याचे दिसून येते. त्याचं सध्या आमचं बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे आणि आतापर्यंत 6 व्यक्तींना आम्ही बाहेर काढलं आहे. त्यातली 1 व्यक्ती मृत आढळली आणि 5 व्यक्तींना आपण उपचारासाठी हॉस्पिटलकडे पाठवलेलं आहे. बचाव कार्य अजून चालू आहे. आणखी 7 ते 8 लोकमध्ये या डेब्रीखाली लागले असण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपल्याला गोंदियामध्ये गोविंदपूर रोडवरील गोल्ड सिनेमाजवळ असलेल्या विद्युत खांबातील डीपीला अचानक आग लागल्याने स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विद्युत खांबाला लावलेल्या बॅनरमुळे आग आणखीनच भडकल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र काही वेळातच अग्निशमन दल आणि महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे गोविंदपूर परिसरातील विद्युत सेवा 3 तास खोळंबल्याचं पाहायला मिळालं. वेळ झाली आहे या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.